नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर या विषयातील पाठ क्रमांक 7 आहाराची पौष्टिकता या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता चौथी परिसर भाग 1 विषयातील आहाराची पौष्टिकता या पाठाचा स्वाध्याय. थोडे आठवा. 1. अन्नाची गरज कशासाठी असते? उत्तर: अन्नामुळे आपल्या शरीरातील निरनिराळी कामे पार पडतात. शरीराची वाढ व विकास होतो, यासाठी अन्नाची गरज असते. 2. आहार म्हणजे काय? उत्तर: दिवसभरात आपल्या पोटात जे जे खाद्यपदार्थ व पेय पदार्थ जातात त्या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात. 3. आहार कमी किंवा जास्त होण्याची कारणे कोणती? उत्तर: आपल्या भुकेचे प्रमाण, तसेच तब्येत, वय, करावी लागणारी मेहनत अशा काही कारणांमुळे आपला आहार कमी किंवा जास्त होत असतो. सांगा पाहू. 1. आपल्या नेहमीच्या जेवणातल्या काही पदार्थांची नावे लिहा. उत्तर: भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, भोपळ्याचे भरीत, गाजराची कोशिंबीर, कांद्याची भजी, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही, पापड इत्यादी. सांगा पाहू. 2. मोठाले डाव किंवा चमचे वापरून यांपैकी कोणते पदार्थ वाढून घेतो? उत्तर: मोठाले डाव किंवा चमचे वापरून भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, कोबीची भाजी, भोपळ्याचे भरीत इत्यादी पदार्थ आपण वाढून घेतो. 3. चहाच्या चमच्याने किंवा त्याहीपेक्षा लहान चमच्याने आपण कोणते पदार्थ वाढून घेतो? उत्तर: लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही इत्यादी पदार्थ आपण चहाच्या चमचाने किंवा त्याहीपेक्षा लहान चमच्याने वाढून घेतो. जरा डोके चालवा. 1. नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक का असते? उत्तर: भाजणीच्या थालीपीठात काही धान्ये व डाळी यांचे खरपूस भाजून मिश्रण केलेले असते. काही मसाल्याचे पदार्थही असतात. नुसत्या ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाण्यापेक्षा निरनिराळी धान्ये व डाळींच्या मिश्र पिठाचे थालीपीठ अन्नगुणांनी भरपूर व पौष्टिक असते. जरा डोके चालवा. 2. भाजीमध्ये दाण्याचे कूट किंवा खोबऱ्याचा किस घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो की कमी होतो? उत्तर: दाण्याच्या कुटात आणि खोबऱ्याच्या किसात उत्तम प्रकारची पोषण द्रव्ये असतात. त्यामुळे ते भाजीत मिसळल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो. 3. वरण भातावर लिंबू कशासाठी पिळतात? उत्तर: लिंबाने जेवणात रुची येते. शिवाय लिंबूरसात जीवनसत्व क हे पौष्टिक द्रव्य आहे, म्हणून वरण भातावर लिंबू पिळतात. 4. शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते? उत्तर: ऊसाच्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते. सांगा पाहू. 3. नेहमीच्या जेवणातल्या खाद्यपदार्थांचे जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ
व कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ असे 2 गट करा. जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ: भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, कोबीची भाजी. कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ: भोपळ्याचे भरीत, गाजराची कोशिंबीर, कांद्याची भजी, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही, पापड. काय करावे बरे? सुमेध आणि त्याची धाकटी बहीण मधुरा यांना पालेभाज्या आवडत नाहीत. ज्या दिवशी आई पालेभाजी करते त्या दिवशी ते जेवत नाहीत. उत्तर: सुमेध व मधुराला पालेभाजी आरोग्याला किती चांगली आहे हे पटवून द्यावे. पालेभाजी खाण्याने आपल्या रक्ताची वाढ होते, आपले पोट साफ राहते, आपल्याला पौष्टिक अन्नपदार्थ मिळतात यांची माहिती द्यावी, म्हणजे ते पालेभाजी खाऊ लागतील. त्याचप्रमाणे त्यांच्या आईने त्यांना पालेभाजी घालून पराठे करून दिल्यास पालेभाजी आपोआप त्यांच्या पोटात जाईल. प्रश्न क्रमांक 1. कंसातील योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागा भरा. 1. फळांमध्ये टिंबटिंब असल्याने फळे गोड लागतात. उत्तर: फळांमध्ये साखर असल्याने फळे गोड लागतात. 2. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे आपले टिंबटिंब अन्नपदार्थ आहेत. उत्तर: तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत. 3. जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना टिंबटिंब म्हणतात. उत्तर: जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना रुचिकलिका असे म्हणतात. 4. काही टिंबटिंब पदार्थ नेहमीच टाळण्याची सवय लागते. उत्तर: काही नावडते पदार्थ नेहमीच टाळण्याची सवय लागते. 5. शक्ती देणाऱ्या पदार्थांचा शरीरात टिंबटिंब होतो. उत्तर: शक्ती देणाऱ्या पदार्थांचा शरीरात साठा होतो. 6. टिंबटिंबमध्ये अन्न शिजवावे. उत्तर: प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवावे. 7. पीठ चाळून टिंबटिंब काढून टाकू नये. उत्तर: पीठ चाळून कोंडा काढून टाकू नये. 8. अन्न शिजवताना टिंबटिंब तेवढेच पाणी घालावे. उत्तर: अन्न शिजवताना आवश्यक तेवढेच पाणी घालावे. प्रश्न क्रमांक 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 1. लसणाची चटणी मोठा डाव भरून वाढावी. चूक. 2. महाग पदार्थ स्वस्त पदार्थांपेक्षा खूप पौष्टिक असतात. चूक. 3. फक्त लांब मोड आलेली कडधान्येच खावीत. चूक. 4. काही अन्न घटकांमुळे शरीर धष्टपुष्ट बनते. बरोबर. 5. खाद्यपदार्थ तयार करताना सर्व अन्न घटक तसेच राहतात. चूक. 6. आपल्या आहारात तेच पदार्थ येतात. चूक. 7. आवळा खाऊन त्यावर पाणी प्याल्यावर गोड लागते. बरोबर. प्रश्न क्रमांक 3. जोड्या जुळवा. अ गट, ब गट. दूध, लोणी, तीळ, तेल, ज्वारी, पीठ, चिकू, साखर. प्रश्न क्रमांक 4. 2 नावे लिहा. 1. पदार्थ बनवताना गोडीसाठी घातले जाणारे पदार्थ: गूळ व साखर. 2. सालासकट खायची फळे: अंजीर व द्राक्षे. 3. मोड आणून खायची कडधान्ये: वाल व मटकी. 4. कोशिंबिरी करावयाच्या रंगीत भाज्या: गाजर, बीट. 5. कशाच्याही सोबत एकत्र करून शिजवता येतील असे पदार्थ: बटाटा व डाळ.
प्रश्न क्रमांक 5, कारणे सांगा. 1. अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी. उत्तर, अन्नपदार्थ शिजवताना त्यातले पोषक घटक नष्ट होऊ शकतात. जास्त वेळ शिजवण्याने अन्नगुण कमी होतात, म्हणून असे होऊ नये याकरिता अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी. 2. शरीर धडधाकट हवे. उत्तर, आपल्या शरीराची सर्व कामे व्यवस्थित चालायला हवी असतील तर आपले शरीर धडधाकट असले पाहिजे. तसे नसल्यास आजारपण येते, काम करायची ताकद राहत नाही. 3. आवडतात म्हणून तेच पदार्थ नेहमी खाऊ नयेत. उत्तर, शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे अन्नघटक निरनिराळ्या अन्नपदार्थात असतात. आपल्या शरीराच्या सर्व अन्नविषयक गरजा पूर्ण होण्यासाठी आपण सारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाल्ल्यास आपल्या शरीराचे पोषण व्यवस्थित होणार नाही. 4. लसूण हा आपला महत्त्वाचा अन्नपदार्थ नाही. उत्तर, आपण जे पदार्थ नियमितपणे रोज खातो व इतर पदार्थांपेक्षा सर्वात जास्त खातो त्यांना महत्त्वाचे अन्नपदार्थ म्हणतात. लसूण तसा आपण नियमितपणे व खूप जास्त प्रमाणात खात नाही, म्हणून लसूण हा आपला महत्त्वाचा अन्नपदार्थ नाही. प्रश्न क्रमांक 6, थोडक्यात उत्तरे लिहा. 1. मोनिकाताईने जिभेची कोणती गंमत सांगितली. उत्तर, एकाच जिभेने आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात. ही जिभेची गंमत मोनिकाताईने सांगितली. 2. फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का. उत्तर, फळात साखर असतेच, पण त्याचबरोबर फळात निरनिराळे अन्नघटक देखील असतात. 3. पौष्टिक पदार्थ म्हणजे काय. उत्तर, अन्नपदार्थात काही घटक असे असतात की ते खाल्ल्याने आपल्या शरीराची वाढ होऊन ते धष्टपुष्ट बनवतात. 4. आंबट घटक असणारे अन्नपदार्थ कोणते. उत्तर, लिंबू, चिंच, टोमॅटो अशा अन्नपदार्थात आंबट घटक असतात. प्रश्न क्रमांक 7, चित्रातील अन्नपदार्थ पहा व प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला चित्रात विविध प्रकारचे अन्नपदार्थ दिलेले आहेत. या चित्रातील अन्नपदार्थ पाहून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 1. कोणकोणत्या पदार्थांपासून पिठे मिळू शकतात. उत्तर, ज्वारी, बाजरी. 2. दही, लोणी, तूप कशापासून मिळते. उत्तर, दूध. 3. तेलासाठी कोणते पदार्थ वापरतात. उत्तर, शेंगदाणा, करडई, तीळ. 4. प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ कोणते. उत्तर, दूध, अंडी, कोंबडीचे मांस. 5. आंबट, गोड, तिखट, कडू या चवीचे पदार्थ कोणते. उत्तर, आंबट, चिंच, लिंबू, कैरी. गोड, चिकू. तिखट, मिरची, मिरी, लवंग. कडू, कारले. 6. आपण कोणते पदार्थ जास्त खातो. उत्तर, काकडी, मुळा, ज्वारी, शेंगदाणा, बाजरी, दूध हे पदार्थ आपण जास्त खातो. 7. अगदी थोड्या प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते. उत्तर, लवंग, मिरी, मिरची, चिंच. 8. बऱ्याच जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते. उत्तर, ज्वारी, बाजरी, दूध या पदार्थांचा वापर जास्त होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी परिसर भाग 1 विषयातील पाठ क्रमांक 7 आहाराची पौष्टिकता या पाठाचा
स्वाध्याय पाहिलेला आहे, प्रश्न व त्यांची उत्तरे आपण जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलचा आहाराची पौष्टिकता या पाठाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.